आबा शेठ आहे, मनाचा दिलदार, मनाचा रुबाबदार असा माणूस आहे. पैशांपेक्षा मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस दिनेश पाटील. 3 षटकांचा सामना हा 3 षटकांचा असेल. पुढे निर्णय घेण्यात येईल. पुढचा निर्णय तुम्हाला नंतर सांगू, परंतु हा सामना कालपासून 3 षटकांचा आहे, तर 3 षटकांचाच राहील. आणि जशी मॅच सुरुवात होईल पुन्हा एकदा आपल्याला मंत्रमुग्ध करण्यासाठी मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय श्री रोशन पाटील सरांना. धन्यवाद. धन्यवाद. तर डावाला सुरुवात होईल आणि आजच्या दिवसातला शेवटचा सामना, त्यानंतर सेमीफायनल फायनल. चला बामण डोंगरी संघ लगेच फिल्डिंग लावून घ्या. आर्यन चिरले विपक्ष बामण डोंगरी. सामना 3 षटकांचा असेल. पुढील सामने किती षटकांचे असतील कमिटी डिसिजन घेईल. दिदी स्पोर्ट्स आबा यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक सँडी तुझ्याकडे आलेला आहे. संदेश गोंधळे यांच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक त्यांनी घोषित केलं होतं, ते मत त्यांना दिलं जाईल. आणि चिकन थाली मॅन ऑफ द मॅच. बामण डोंगरी संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. बॉलिंग. तर मॅच सुरू होईल लगेचच. पहिली जोडी मैदानाच्या दिशेने वाटचाल करेल चिरले संघाची. चला चिरले संघाचा डेव्हलपमेंट कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. पहिली जोडी मैदानाकडे आपण पाहत आहात. खरं तर पहिल्या दिवसापासून 3ऱ्या दिवसापर्यंत क्रिकेटचा रोमांचक थरार मंगेश स्पोर्ट्स खारकोपर आयोजित या स्पर्धेचं आयोजन स्वर्गीय तुळशीराम बाबू ठाकूर स्मृती चषक 2024 चे हे पर्व. तर आबा दिदी स्पोर्ट्स यांच्याकडून 200 पारितोषिक आहे सँडी, ते स्वीकारावं लागेल. 200 रुपयाचं पारितोषिक आबा यांच्याकडून. भारत मॅचची ट्रॉफी स्वीकारतील संदेश गोंधळे. आणि नॉनव्हेज थाली. तर डावाला सुरुवात पहिल्या षटकासाठी पुन्हा एकदा आदित्य पाटील समोर फलंदाज. अनऑर्थोडॉक्स टाईप फटका खेळायचा होता त्या ठिकाणी ऋषभला, परंतु बॉल बॅटची दुसरी एज लागून खरं तर बॅकवर्ड पॉइंटला झेल टिपला आर्यन नाईकने. महत्वाचा धक्का बसला चिरले टीमला.
आणखीन एक धक्का बसला आणि शुभम पाटीलने चांगला झेल त्या ठिकाणी लॉंग ऑनला टिपला. एक झेल त्याने जरूर सोडला पण दुसरा झेल टिपला. चिर्लेचा 12वा खेळाडू किंवा एखादा प्रेक्षक असेल तरी आपण कमेंट्री बॉक्समध्ये खेळाडूंची नावं आम्हाला सांगायची आहेत. आउट कोण झाला? आशिष बाद झाला आणि नवीन फलंदाज विनीत मडवी, न्यू बॅटर विनीत मडवी मैदानाकडे चाललाय. पाऊस जोरदार आला त्यामध्ये 2 जोरदार धक्केही बसले. 2 या धावसंख्येवरती चिर्ले संघाला. विनीत मडवी साठी यावेळेस आपण पाहिला हार्ड लेंथ फुटवर्क नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आदित्य पाटीलच्या माध्यमातून डॉट बॉल. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी आपण होताना पाहू शकाल. शेवा आणि सावरकर टीम आपण रेडी राहायचंय. दोन्ही टॉप 3 मध्ये आलेले संघ नायक या आपण व्यासपीठी संपर्क साधावा. यावेळेस यॉर्करचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर. गुड कमबॅक. टॉस जिंकून बामण डोंगरी संघाने फिल्डिंगचा निर्णय घेतला. मागच्या सामन्यामध्ये लो स्कोरिंग धावा. सेन्सिबल क्रिकेट तिथे पाहायला मिळालं. शेवा आणि सावरकर दोन्ही टीम रेडी राहायचं आपण पुढच्या लढतींसाठी. ड्रॉ होईल. यावेळेला पुन्हा एकदा यॉर्कर. परफेक्ट यॉर्कर. उजव्याच्या बाहेर ज्याच्यावरती कोणतंही प्रत्युत्तर नव्हतं. अशा चेंडूवर तुम्ही स्टेप आउट होऊन फुल टॉस मध्ये मोठा फटका घेऊ शकता किंबहुना ड्राईव्ह तुम्ही करू शकता कव्हर पॉइंटला. परंतु डॉट बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 2 धावा धावफलकावरती. 2 खेळाडू बाद. जीत तथा गोलंदाजी मार्कवरती आला. बामण डोंगरी संघाचा संपूर्ण स्क्वॉड त्यांच्याकडे असणारी 33 गोलंदाजी. या गोलंदाजीमुळे मात्र आता दबाव थोडासा वाढत चाललाय. यावेळेला देखील यॉर्कर परंतु पाण्यामुळे बॉल थांबला. अगदी सिलिमिट आपला थ्रो येईल तद्वर मात्र 2 धावा. चांगला निर्णय कारण नॉन स्ट्रायकिंग एरियाला एकच स्टंप आहे आणि इथे खरं तर आपण पाहिला बॅकअपसाठी फिल्डरही नव्हता. त्यामुळे विनीत भरपूर वेगाने निघाला. नॉन स्ट्रायकिंग एरियाला 2 धावा कंप्लीट. अलंकार आणि विनीत दोघांमध्ये भागीदारीची गरज आहे आर्यन चिर्ले टीमला. यावेळेला भरपूर वेग. टॉस केलेला बॉल इथे आपण पाहत आहे. बरोबर परफ्यूम डिलिव्हरी. पाऊस पडतो आणि विकेट वर बॉल आपटला की अतिशय बाउन्स त्या ठिकाणी मिळतो. शेबा आणि सावरकर दोन्ही टीम रेडी राहा. यंदा चांगलं आयोजन. पुढच्या वर्षी कदाचित फॉर्मॅट बदलेली या स्पर्धेचा. ओपन क्रिकेट सध्या पेनमध्ये चालू आहे 40+ ओपन. यंदा देखील पुढच्या वर्षी या स्पर्धेचं रूप बदलेल फॉर्मॅट. कदाचित ओपन क्रिकेट हे पाहायला मिळेल. बघा टॅपिंग क्रिकेट आणि बॉल त्या ठिकाणी डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळलाय. डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि तिथे सिंगल रन मिळेल ती म्हणजे आर्यन चिर्ले या टीमला. आर्यन चिर्ले संघ आपण पाहताय. समीर पाटील आर्यन ग्रुपचे सर्वेसर्वा. दिलदार दानशूर व्यक्तिमत्व समाजसेवक म्हणून त्यांची वेगळी ओळख राहिली. त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहत आहे. निर्वोष दादा घरत टीम स्क्वॉड मध्ये नाही आहेत परंतु नक्कीच लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घेत असतील. परंतु संघ थोडासा बॅकफुटला चाललाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने त्या ठिकाणी सलमान शेख डीप मध्ये चेंडू खाली आलाय. 2 धावा या ठिकाणी मिळतील. पीटीसी संपूर्ण टीम कॅमेरामन टेक्निकल ऑपरेटर सर्वांचा खरं तर विशेष मी धन्यवाद करेल. त्यांनी 3 दिवस चांगली सेवा इथे आम्हाला दिली. मंडप डेकोरेटर्स पंच स्कोरर आमचे मित्र रोहित त्यांचं विशेष योगदान. शेवा संघ त्यानंतर सावरकर संघ दोन्ही संघ आता वेळेवरती उपस्थित होतात. पावसाळी क्रिकेटमध्ये फायनलला जाणं म्हणजे एक मोठं स्वप्न प्रत्येक संघाचं. फार कमी स्पर्धा होतात. बेडकरच्या स्पर्धेमध्ये बामण डोंगरी संघ तुम्हाला तिथे खेळताना पाहायला मिळेल.
जर ही मॅच चिर्ले संघाने जिंकली तर 3 संघ उरणचे फायनलिस्ट होतील आणि जर का बामणडोंगरी पुढे आलं तर पनवेल तालुक्याचा एक संघ तुम्हाला त्या ठिकाणी टॉप 3 मध्ये पाहायला मिळेल. यावेळेला देखील सबमरीन डिलिव्हरी क्रिशने इम्प्रेस केलं प्रत्येक मॅच मध्ये. लो स्कोरिंग मॅच होते की काय असं चित्र निर्माण झालंय कारण धावा फार कमी आहेत. फक्त आणि फक्त 8 रन स्कोर करवती. दुसऱ्या षटकामध्ये 5 आल्या, पहिल्या ओव्हरमध्ये 2 आल्या. क्रिसचे 4 बॉल बाकी आहेत. विनीत मडवी बॅक टू द बॉलर. प्रचंड गती डिफेन्स करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता फलंदाजाकडे. एवढा वेगाने बॉल आला. धावा बनवणं म्हणजे एक मोठी अग्नी परीक्षा बामणडोंगरी संघांच्या गोलंदाजांसमोर. यावेळेला ही तेज तरार पण लाईन मिस केली. पंचांनी या बॉलला वाईड घोषित केला. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. विकेट किपर संदेशही कौतुक करावं लागेल. त्याने प्रत्येक बॉल पकडलाय. इतक्या वेगाने येणारा चेंडू त्याने थांबवलाय. लॉंग विकेट किपिंग त्याच्याकडूनही पाहायला मिळाली कारण भन्नाट वेगाने बॉल त्या ठिकाणी येतात. गोळीच्या वेगाने बॉल निघतात. यावेळेला देखील आपण पहिला थोडा दिशा भरकटली आहे. धावा कमी आहेत त्यामुळे अवांतर धावा खर्च करतात. शेवटचं षटक बाकी आहे. पंचांना विनंती असेल पहिलं सत्र संपलं की टी ब्रेक होईल. आपण नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये जरूर या. यावेळेला देखील आपण पहिला इनसाइड आउट खेळताना एज लागले. बॉल चालला मागे. लॉंग स्टॉपला संदेश त्या ठिकाणी आहेत. चांगली फिल्डिंग. 1च रन त्या ठिकाणी असेल. लो स्कोरिंग मॅच. खरं तर सामना थोडासा रफ अँड टफ व्हायला हवा होता. पण या मॅच मध्ये जर का चिर्लेचे प्रमुख खेळाडू असते तर नक्कीच एक मोठी धावसंख्या आली असती. या बॉल यॉर्क टाकला. बॉल अलंकर साठी खोदून काढला. मिडॉन मधून बॉल मागे चालला. शुभम त्या ठिकाणी वेगाने आले. थ्रो थोडासा खराब. या ठिकाणी पाहायला मिळाला लेझी थ्रो. 2 रन. शेवटचा निर्णायक चेंडू आता बाकी आहे. 13 धावा धाव फलकावरती. पूर्णपणे लो स्कोर संपूर्ण स्पर्धेतला आतापर्यंत आला. जरी षटकार आला तरी लो स्कोर होईल कारण 27 हा लो स्कोर होता. या वेळेला मात्र आणखीन एक वेगवान चेंडू आणि इथे 22 बॅट कट. यस, बॅटला लागून बॉल मागे चाललाय आणि 1 रन आली. 14 धावा आल्या. टॉप 3 मध्ये पोहोचण्यासाठी 18 चेंडू मध्ये 15 कर्जात. दोन्ही ऑफिशियल पंच या आपण जीवन सर आणि आमचे द्वारकानाथ चोरगे सर. संदेश गोंधळे यांच्यासाठी दिती स्पोर्ट्स यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपये पारितोषिक पर षटकार कंपल्सरी राहतील. हे पारितोषिक संदेशसाठी संपूर्ण स्पर्धेमध्ये आबा यांच्याकडून 15चं टार्गेट आहे. सावरकर आणि शेवा दोन्ही कॅप्टन आपण उपस्थित राहा. यानंतर 3 टीम मध्ये ड्रॉ होईल. एक टीमला बाय मिळेल तो डायरेक्ट संघ मेगा फायनल मध्ये पोहोचेल. ज्याला बाय नसेल त्या दोन्ही संघांमध्ये सेमीफायनलची लढत पाहायला मिळेल. बक्षीस पात्र होण्यासाठी हा सामना तुम्हाला जिंकावाच लागेल. चिर्ले संघाने जर का एखादा उलटफेर केला आणि तोही बलाढ्य बामणडोंगरी संघासमोर तर नक्कीच चर्चेमध्ये राहतील हे खेळाडू. आणि एक विशेष सूचना आहे. जर का टॉप 3 मध्ये जाणार एखादा संघ मॅच स्पर्धा सोडून गेला तर त्या संघाचा चिठ्ठीमध्ये नाव नसणार आहे. त्यांना 3रा क्रमांक लागू होईल ही सूचना आली. खरं तर ज्या ठिकाणी आपण पाहिला खरं तर गतवर्षी जासई नाईट स्पर्धेमध्ये उसारले विपक्ष बामणडोंगरी आय थिंक 7 रन वरती रोखला होता उसारली टीमने बामणडोंगरी टीमला. लो स्कोर मॅच तिथे पाहायला मिळाली होती. आता यावेळेला 15 धावा त्यांना वाचवाच्या चिर्ले संघाला. बामणडोंगरी संघासमोर पहिली जोडी संदेश आणि क्रिश. बघा स्पर्धा जर एखादा संघ सोडून गेला इथून तर त्या टीमचा ड्रॉ मध्ये नाव नसणार आहे. लक्ष असू द्या. स्ट्राइक एंडला संदेश
संदेश आणि क्रिश डायरेक्ट मेगा फायनल होईल. मग संदेश आणि क्रिश अंतिम बॉलर विनीत मडवी. बेंडकरच्या स्पर्धेमध्ये बामण डोंगरी संघ फायनल मध्ये पोहोचलाय आणि या ठिकाणी आपण पाहता गोल्डन ऑपॉर्च्युनिटी, सुवर्ण संधी खारकोपरच्या स्पर्धेमध्ये देखील टॉप 3 मध्ये पोहोचण्याची, कारण धावा फार कमी आहे. 15 रन चेस करायचे आहेत आणि समोर चिर्ले संघासाठी एक मोठं कडवं आव्हान धावा वाचवणं. किमान 30च्या आसपास जर चिर्ले संघ पोहोचला असता तर हा सामना रोमांचक होताना पाहायला मिळाला असता. 18-15 हे कॅल्क्युलेशन पर ओव्हर 15 धावा. पहिला बॉल विनीत मडवी, अकोट टप्प्याचा हलक्या हाताने. खरं तर आपण पहिला जशाचा खेळ, ज्या पद्धतीने रन कमी आहेत तसे फटके पाहायला मिळतील आणि इथे सेफली आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय संदेश. 2 धावा इथे मिळतील बॅटिंग करताना बामण डोंगरी संघाला. कधी कधी लो स्कोर मॅच असल्या की एखादा खेळाडू किंवा एखाद्या टीमचे फलंदाज मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु इथे ती रिस्क बामण डोंगरी संघाला घ्यायची नाही. त्यांना सिंगल डबल वरती भर द्यायचा. यावेळेला निर्धाव चेंडू, डॉट बॉल. योगेशजी देशमुख त्यांचं इथे आगमन. 16 चेंडूमध्ये आता 13 रन, 16 बॉल आणि 13. यावेळेस खरं तर थोडंसं व्हेरिएशन करायचं होतं. पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. अनप्लेएबल चेंडू, डोक्याच्या भरपूर 3-4 फूट वरून ट्रॅव्हल झाला विकेट किपरच्या दिशेने. वाईडचा इशारा. प्रथमतः धावा कमी आहेत आणि अशातच आपण जर पाहिला अशा तुम्ही धावा खर्च कराल एक्स्ट्राच्या स्वरूपात तर मात्र नक्कीच संघ पराभवाच्या दिशेने वाटचाल करत होती. ते चांगला फटका, स्टँड अँड डिलिव्हर्ड, लॉंग ऑनला क्लिअर करत मात्र हा फटका लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह षटकार. सामना सोपा झाला. चला, शेवा संघाचा संघनायक आणि सावरकर संघाचा संघनायक, विनर टीमचा कॅप्टन. 3 कॅप्टन असतील आणि ड्रॉ होईल. चांगला फटका, चांगलं टायमिंग. 9 धावा आल्या फलकावरती. यावेळेला आखू टप्प्याचा बॉल ऑन साईडला खेळून काढला. स्वतः फॉलोमध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना संदेशला आपण पाहताय. 2 धावा आल्या, 11 धावा फलकावरती. फक्त 4 रनची गरज. पहिल्या 4 मध्ये 11 आल्या, आता येणाऱ्या 14 मध्ये 4 धावा. सामना एकतर्फा झाला. 1 साइडेड मॅच. सलग 2 दिवस बक्षीस पात्र होण्याचा विक्रम होईल बामण डोंगरी संघाच्या नावावरती आहे ती. आणि यावेळेला फुल टॉस मिड विकेट मध्ये खेळून काढलाय. 1 धाव आले, दुसरा रनचा प्रयत्न, 2 धावा. संदेशला माहिती आहे सामना सोपा आहे तरी मात्र संधी ते सोडत नाहीयेत. आणखीन 2 धावा ऍड होतील. फक्त 2 रनची गरज 13 चेंडू मध्ये. 13 धावा स्कोर कार्ड वर विदाउट लॉस. 13 धावा स्कोर कार्ड वर ड्रॉ होईल. आणि यावेळेला स्विंग अँड मिस. फक्त 2 धावांची गरज 12 मध्ये. अजून प्रतीक्षा करावी लागेल पुढच्या षटकाची. 3 ड्रॉ असतील. 2 चिठ्ठ्यांवरती मॅच लिहिलं असेल आणि एकावरती बाय. ज्याला बाय मिळेल तो मेगा फायनल मध्ये पोहोचेल. मॅच ज्यांना मिळेल त्यांचा सेमीफायनल सामना होईल. सावरकर, शेवा आणि त्यानंतर आता बामण डोंगरी संघ पुढे येतो की काय असं चित्र निर्माण झालंय. औपचारिकता पूर्ण करतील. फक्त 2 धावांची गरज आहे मैदानामध्ये. क्या बात आहे, जबरदस्त स्ट्रोक, टेक्निकली परफेक्ट फटका आपण पाहिला. बॅकफूट पंच आणि कव्हरच्या डोक्यावरून पॅरलल स्ट्रोक क्रीजच्या माध्यमातून 6 धावा. विनिंग स्ट्रोक सामना जिंकला आणि या स्पर्धेमध्ये 3रा संघ टॉप 3 मध्ये पोहोचला. तो संघ आहे पार्वती मेडिकल स्टोअर्स, जीवदान.